माईक मिळालं की सोडायला कोण तयार नसतं. आणि आम्ही आहोत की माईक कधी मिळणार नाही असेच बघत असतो. दर्यापुरातली ही सभा मला एका जुन्या सभेची आज सरळ आठवण करून या ठिकाणी दिसते. तीही एवढीच मोठी सभा होती. नाही आपली हे उमेदवार होतो ना साहेबराव लेंदेंची उमेदवारी होती. हॅलो, असंच त्यावेळेस सांगण्यात आलं की आम्ही जिंकू. व्हॉट्सअप सुद्धा त्यावेळेस तिथेच होते आणि जिंकता जिंकता आम्ही हारलो अशी असणारी परिस्थिती. काय झालं? हा जास्ती आवाज आहे का? आणि साहेबराव लेंदे जिंकता जिंकता त्या ठिकाणी थांबले अशी असणारी परिस्थिती आहे. आजही आपण त्याच जोशाने या ठिकाणी आपण हे करतो. वाकपांजर जिंकून आणण्याचा आपण असा निर्धार केलेला आहे. मी अंजनगाव दर्यापूर इथल्या मतदारांना सांगू इच्छितो की आपण अगोदर उमेदवार निवडून दिले नाही असं नाही, पण त्यांच्याकडे संकल्पना होती का? तर अजिबात नाही. त्यांच्याकडे या विभागामधला असणारा बंद साखर कारखाना आहे, बंद सूतगिरणी आहेत. व्हॉट्सअप लिलावाला किती वेळ निघाले ते, आणि लिलावाला निघालेले कारखाने आम्ही चालू करू म्हणून त्या ठिकाणी सांगताय. अरे लिलावाला निघाले म्हणजे ते असणारे काडीमोल किंमत झालेली आहे, तिची मशिनरी संपलेली आहे, सगळी संपलेली आहे, काहीच राहिलेलं नाहीये, फक्त भिंती आहेत. पण ते हे सांगत नाही की आम्ही असणारा नवीन सूतगिरणी सुरुवात करू. ते हे सांगत नाही की आम्ही असणारा नवीन कारखाना सुरुवात करू. ते हे नाही सांगत. इथे आपण असं संत्रा परिषद घेतली, आज संत्र्याला भाव आहे का? नाही. तुम्ही वाघपांजरला निवडून द्या, या संत्र्याला भाव आल्याशिवाय राहणार नाही, हे आपण सरळ लक्षात. दुसरं मी आपल्याला सांगतो, कुठलंही फळ हे खाली पडलं की त्याचं फर्मेंट व्हायला, म्हणजे दारू व्हायला, मी असं म्हणतो माझ्या भाषेत 12 तास लागतात. 12 तासाच्या नंतर ते असणारं फळ तसं ठेवलं तर त्याची दारू व्हायला सुरुवात होते. पिणारे किती जण आहेत? हात वरती करा. हा, कारण की त्यांना माहिती असतं सगळं. इथे एखादा चांगला खासदार आपण आज चांगला आमदार आपण सगळं निवडून दिला, तर गावागावामध्ये नाही, शेतामध्ये जे 1 नंबरचं फळ आहे ते मार्केटला जाईल, जे 2 नंबर 3 नंबरचं फळ आहे की ज्याला आपल्याला भाव कमी मिळतो अशी असणारी परिस्थिती आहे. पण त्याच्यामध्ये रस तेवढाच असतो की जेवढे 1 नंबरच्या फळामध्ये असतो. पण नजर जी आहे
ती 1 नंबरच्या फळाकडे जाते, 3 नंबरच्या फळाकडे जात. आता हे जे 2 नंबर 3 नंबरचं जे फळ आहे, तुम्ही कधीही आंध्रामध्ये गेलात किंवा जालना जिल्ह्यामध्ये जर गेलात तर आपल्याला असं दिसेल की तिथे शेतामध्ये एक छोटासा असा खोडा बांधलेला आहे आणि त्याच्यामध्ये या फळांचा ज्यूस त्या ठिकाणी काढला जातो आणि तो काढलेला ज्यूस मोठ्या फॅक्टरीमध्ये जातो आणि मग आपल्याला असणारं बाटल्यांमधून तो ज्यूस मिळतो. अशी असणारी परिस्थिती ते इथेही चालू शकतो. बेरोजगारीचा प्रश्न मिटू शकतो. हाताला काम मिळण्याचा असणारा प्रश्न त्या ठिकाणी होऊ शकतो. पण ज्याला आपण म्हणतो की दृष्टी, ज्याला आपण म्हणतो की दृष्टी असणारा आमदार आपण निवडून दिला तर विकासाची कामं थांबत नाहीत हे आपण असणारं लक्षात घ्या. अजिबात थांबत नाही. मला ह्याची जाणीव आहे की शरद पवारांनी इथल्या फळाच्या संदर्भातलं सांगितलं होतं की ज्या बिया आहेत त्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड आहे. 15 वर्ष 20 वर्षापूर्वी ती होती. आता असणारं पीकेव्हीने नवीन फळ त्या ठिकाणी शोधलेलं आहे की ज्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड नाही. पण त्याचा प्रचार होत नाही. याचं कारण की तुमचा उमेदवार कुठला आहे? एक उमेदवार सेनेचा कुठला आहे? मुंबईतला आहे. कधीतरी आपलं व्हिजिट करायची, कधीतरी आपलं जायचं. असं जे चाललंय ते मराठा समाजाला माझं सांगणं आहे की तुम्ही तुमचंच नुकसान करून घेताय. तुम्ही दुसरं कोणाचंच नाही नुकसान करत. इथे लढाऊ कार्यकर्ता आला, बोलणारा कार्यकर्ता आला की इथल्या असणाऱ्या अनेक समाजाला वाटतं की अरे हा आपल्या उरावरती बसेल का, आपल्या छाताड्यावरती बसेल का. आणि निवडून आलेला आपल्या छाताड्यावरती बसता कामा नये, आपल्या उरावरती बसता कामा नये म्हणून काय कानचा खालचा असला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. आता कानातल्या खालचा असला तर तो हलकाच असतो, डोक्याने हलका असतो आणि विचाराने हलका असतो. तो काय बदल करणार आहे? मग बोंबलत बसायचं आम्ही ह्याला निवडून दिलं, त्याला निवडून दिला, काय बदल केला नाही. अरे कोणाला दोष देते? आणि म्हणून मित्रो माझं असणारं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना, या ठिकाणी की वंचित बहुजन आघाडीने दिलेला उमेदवार वाकमांजर यांची दृष्टी आहे, तरुण आहे, समाजासाठी काम करू इच्छितात. आपण एक त्यांना संधी द्या, हे माझं असणारं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना. येता येता मला 2-4 मुस्लिम समाजाचे फोन आले, हमने क्या करना. त्याला जे सांगायचं ते मी सांगितलं, पण आपल्यालाही सांगितलं. मुस्लिम समाजाने एक लक्षात घ्यावं की दंगल करायचं असेल आता एक तर मस्जिदीचा वापर केला जातो किंवा मोहम्मद पैगंबराचा वापर केला. त्यांच्या विरोधात असणारा पाहिजे ते लिहावं लागतं. आपल्याला माहित आहे निपुर शर्मा नावाच्या असणाऱ्या महिलेने काही वक्तव्य केलं होतं, त्याच्यानंतर अनेक जणांचा मुस्लिम समाज रस्त्यावरती उतरला. अल्लाहू अकबरचे त्यांनी नारे दिले. इथे दंगलही झाली अमरावतीमध्ये.
ज्या कुठल्या देवाला आपण मानतो त्याच्या विरोधात जर कोणी अशब्द काढला तर आपल्याला असताना जिवारी लागतं आणि मग आपल्याला पाहिजे ते करतो, अशी असणारी परिस्थिती आहे. मी या सगळ्या मुस्लिम समाजाला सांगू इच्छितो, मी मुस्लिम समाजाला असताना सांगू इच्छितो आपल्या सगळ्यांना, हे घडत राहणार, तुम्हाला भडकवले जाणार. आप ऐसे ही हो हा स्टॅम्प मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार. इससे अगर बाहेर निघाला, याच्यातून बाहेर पडायचं असेल तो वंचित बहुजन आघाडीने आखलेला मार्ग हा तुम्ही स्वीकारला पाहिजे, हे असतं लक्षात घ्या. तो मार्ग काही आहे की निपुर शर्मा नावाच्या महिलेवरती ज्यावेळेस कोर्टामध्ये लोक गेले, सुप्रीम कोर्टापर्यंत, त्यावेळेस कोर्टाने सांगितलं आम्ही आमचे हात बांधलेले, आम्ही काहीच करू शकत नाही, कारण का कायदाच नाही. आणि म्हणून त्यावेळेस महाराष्ट्र विधानसभेमध्ये कपिल पाटील नावाचे असणारे जे आमदार होते की ज्यांना निवडून आणलं होतं वंचित बहुजन आघाडीने, त्याच्या मार्फत मोहम्मद पैगंबराच्या विरोधात किंवा इथल्या कुठल्याही देवदेवतांच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याला 7 वर्षाची सजा झाली पाहिजे, हा कायदा सरकारने केला पाहिजे म्हणून असणारे एक बिल त्या ठिकाणी मांडलं. मी मुसलमानांना आवाहन करतोय, तुम्ही काँग्रेसचं राजवट बघितलं, आजही तुम्हाला काँग्रेस बद्दल प्रेम आहे, त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. पण एनआरसी आता लागू होतंय, काँग्रेस तुमच्या बरोबर आहे का? तर नाही. मॉब लिंचिंग झालं त्यावेळेस काँग्रेस तुमच्या बरोबर होती का? तर नाही. टिपू सुलतानचा प्रश्न उपस्थित राहिला त्यावेळेस तुमच्या बरोबर असणारा या ठिकाणी काँग्रेस होती का? तर नाही. औरंगजेबाचा प्रश्न उपस्थित राहिला त्यास काँग्रेस म्हटले ये हमारा सवाल नहीं, वो मुसलमानों का. काँग्रेस तुमच्या बाजूने होती. उभं कोण राहिलं? तर वंचित बहुजन आघाडी उभी. औरंगाबादला जी औरंगजेबची असणारी मदर आहे, औरंगाबादला जी औरंगजेबची मजर आहे त्याच्यावरती चादर चढवली आणि चादर चढवून सांगितलं आम्ही चादर चढवली, खुलेआम चढवली, टीव्ही वाल्यांना बोलवलं, दाखवलं, आणि तुमच्यात दम असेल तर आमच्यावरती केसेस करून दाखवा. आणि दंगलीचं वातावरण जे महाराष्ट्रातलं होतं ते थांबलं. जे दंगलीतलं महाराष्ट्राचं वातावरण होतं ते पूर्णपणे थांबलं. मी आता मुस्लिम समाजाला विचारू इच्छितो, इथल्या मौलवींना विचारू इच्छितो, इथल्या उलेमांना विचारू शकतो, इथल्या काझींना विचारतोय, तुम्हाला दंगल पाहिजे की दंगल थांबली? मोहम्मद पैगंबराबद्दल जे वाईट बोलल्या जाते ते थांबवले गेलं पाहिजे की नाही पाहिजे? मोहम्मद पैगंबरांच्या बद्दलचा असं करून जी दंगल खोल केल्या जाते ती तुम्हाला थांबवायची आहे की न थांबवायची? आणि ती जर थांबवायची असेल तर हा कायदा वंचित बहुजन आघाडीशिवाय दुसरा कोणीच करू शकत नाही, हे लक्षात घ्या. इथे कोणीच करू शकणार नाही. आणि म्हणून मुस्लिम बांधवांना माझं असणारं आव्हान आहे, दर दिवशी आपण अल्लाहचं नाव घेतात, दर दिवशी आपण नमाज पढतो, त्याच मोहम्मद पैगंबरांचं असणारं अनाप शनाप त्या ठिकाणी लिहिल्या जातात. वाईट वाटत.
अनेक मुस्लिम समूहातल्या लोकांचं बघितलं, रक्त खोडलेलं. सर कुछ भी कर दो, बताओ तुम खाली बस क्या करना है. त्यांचा राग अनावर झालेला असतो. समजू शकतो आपण, का त्यांच्या धर्मातल्या प्रेषितावरती कोणीतरी टीका केली. मी आज त्याच मुस्लिम समाजाला सांगतो, माझ्याबद्दल बरंच सोशल मीडियावरती लिहिलं जाते सध्या. आमच्या मौलवीला शिव्या दिल्या, आमच्या काजीला शिव्या दिल्या, अमुख्याला शिव्या दिल्या. मला जे लिहायचं, काँग्रेसचे जे भडवे आहेत ते लिहिणारे ते लिहितील, त्याच्याबद्दल मला काही फरक नाही पडत. का त्यांना आता असताना कुठेतरी जड वाटायला लागलंय की हा मुस्लिम समाज वंचितकडे चालला की काय, आणि उद्या गेला तर आपलं काय होणार. मी नेहमी म्हणत असतो की माझी सगळी भाषा युट्यूबवरती आहे, ज्याला कोणाला ऐकायचं त्यांनी ऐका. आजही मी असं आपल्याला सांगतो की 32 जागा अशा आहेत की जिथे एकनाथ शिंदेचा उमेदवार आणि दुसऱ्या बाजूला उद्धव सेनेचा असणारा उमेदवार, आणि तिसरा उमेदवार हा फक्त वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार. एकनाथ शिंदे बीजेपी बरोबर आहे म्हणून त्यांची भूमिका, बीजेपीची जी भूमिका आहे ती भूमिका मुसलमानाच्या संदर्भात. उद्धव ठाकरेंची भूमिका काय, तर आजही जाहीरपणे सांगतात की माझ्या शिवसैनिकांनी असणारा बाबरी मस्जिद शहीद केली, त्याच्याबद्दल मला असणारा अभिमान आहे. मी मुसलमानांना विचारतो, लोकसभेमध्ये तुम्ही असं मतदान दिलं, मान्य आहे, मला संविधानाचा इश्यू होता म्हणून तुम्ही मतदान दिलं, पण आता काय आहे, आता काहीच नाही. मग असणारं ज्यांचं आपण नमाज पढतो, ज्यांना असणारं नमाजीमध्ये आठवण करतो, त्यांच्याकडे आपण दुआ मागतो, अशा असणाऱ्या मोहम्मद पैगंबराच्या संदर्भातलं उद्याचं बिल येणार असेल आणि वंचित बहुजन आघाडी येणार असेल, तर वंचित बहुजन आघाडीला मतदान तुम्ही का करत नाही ह्याचा खुलासा करा. आणि म्हणून मित्रो माझं असणारं आव्हान आहे मुस्लिम समाजाला, उद्या दंगलीपासून वाचवायचं, शांततेने राहायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने मतदान करा, हे आव्हान मी असणारं करतो. माझा वेळ संपत आलेला आहे, 2 मिनिटं फक्त बोलतोय. ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे, पूर्णपणे धोक्यात आलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणुका सुरुवात होण्याच्या 15 दिवस अगोदर सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला की स्थानिक स्वराज्यामध्ये संस्थांमध्ये ओबीसीला आरक्षण राहणार नाही. आणि का राहणार नाही, ते त्यांची त्या ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, त्यांची टक्केवारी किती आहे ही माहिती नाही. त्यांची टक्केवारी किती आहे माहिती नाही, आणि जोपर्यंत टक्केवारी कळत नाही तोपर्यंत आरक्षणाला त्यांनी स्थगिती दिली. दुसरं महत्वाचं, उद्याची विधानसभा झाली, ही आताची विधानसभा ती निवडणूक झाली आणि नवीन विधानसभा गठीत होईल, त्यावेळेस पुन्हा ओबीसीची जनगणनेची मागणी मान्य केली जाईल. ओबीसीची जनगणनेची मागणी मान्य केलेला आणि सांगितल्या जाईल की जोपर्यंत जनगणना पूर्ण होत नाही तोपर्यंत शिक्षण आणि नोकऱ्या इथलं आरक्षण थांबवण्यात येईल. ओबीसींचं शिक्षणातलं आणि नोकऱ्यातलं आरक्षण थांबवण्यात येईल. मी ओबीसी समूहाला विचारतो, हे आपल्याला असं मान्य आहे का? वंचित बहुजन आघाडी हे आश्वासन आपल्याला देते
की उद्याचा हा ठराव आला तर आम्ही हाणून पाडल्याशिवाय त्या सभागृहामध्ये राहणार नाही. पण तो ठराव हाणून पाडण्यासाठी तो ठराव हाणून पाडण्यासाठी आमदार पाहिजे ना. तो ठराव हाणून पाडण्यासाठी आमदार पाहिजे. वाघ पांजर यांना असणारा आमदार आपण केलं तर ते ठराव हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. जसं ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे तसं एससी एसटीचं सुद्धा आरक्षण धोक्यात आलेलं आहे. याच जिल्ह्याचे एक जज आहेत सुप्रीम कोर्टामध्ये, काय नाव त्यांचं? बापाने तर वाट लावली, पोराने तर पूर्ण वाट लावून टाकली. त्या जजमेंट मध्ये काय म्हटलं त्या सगळ्या जजेसनी की वर्गीकरण समजू शकतो, पण त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं क्रिमिलियर सुद्धा लागू झालं पाहिजे. आणि क्रिमिलियरची व्याख्या काय केली माहिती आहे का कोणाला? क्रिमिलियरची व्याख्या करत असताना सांगितलं की एका कुटुंब यातल्या एखाद्या व्यक्तीने, म्हणजे कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीने आरक्षणाचा फायदा घेतला असेल तर तो क्रिमिलियर मध्ये येतो. म्हणजे कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीने कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीने आरक्षणाचा फायदा घेतला असेल तर तो क्रिमिलियर मध्ये येतो. आणि क्रिमिलियर मध्ये आला की त्याला यापुढचं आरक्षण नाही. किती जणांना मान्य आहे? मान्य नाही ना. मग खिशातले 2000 रुपये काढायचे आणि इलेक्शनच्या दिवशी जो कार्यकर्ता असेल त्याला वाटायचं. आणि म्हणून मित्रो, माणूस आहे ना, माणूस चालतो कशावरती? तर पायावरती. पाय का चालतात? तर त्याचं हृदय आहे म्हणून. उद्या त्या माणसाचं हृदय काढून घेतलं तर काय होतं? त्या माणसाचं काय होतं? तो माणसाचं काय होतं? अल्लाह प्यारा. आता तुमचं आरक्षण काढून घेतल्यानंतर, इथे एससी एसटीचं आरक्षण केल्यानंतर या समूहाचं काय? आणि म्हणून आपलं आरक्षण वाचवण्यासाठी सगळ्यांनी खूनगाठ बांधली पाहिजे की एक मत जे मिळत नाही, एक मत मिळत नाही ते मत मी मिळवण्याचा प्रयत्न करणार. आणि वाघपांजर यांच्या मतपेटीमध्ये किमान 90,000 मतं असतील. किती मतं असतील त्याची तयारी करणार. स्वतःच्या खिशातले 10,000 रुपये जरी खर्च करावे लागले तरी ते खर्च करा आणि 90,000 मतं मिळवा आणि गॅस सिलेंडरला विजयी करा, हे आवाहन करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, जय भारत. गरजवंत सकल मराठा संघटना, मातंग समाजाचे संघटन, न्याय अधिकार संघटना आणि ओबीसी संघटनांनी अंकुश वाघपांजर यांना आपल्या समाजाचा पाठिंबा जाहीर केलेला आहे. मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. वकिलांची संघटना आहे, वकिलांची संघटना केलं मी तुम्हाला